राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन अंडी ठेवत अनोखं आंदोलन केलंय। ठाण्यामधील जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या दालनामध्ये अंडी नेत त्यांनी हे आंदोलन केलंय। शासकीय शाळेमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण भोजनामधून अंडी बंद केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी हे आंदोलन केलंय। आव्हाड यांनी अंडी बंद झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिलंय। त्यात त्यांनी असं म्हटलंय की 24 लाख लाभार्थी विद्यार्थ्यांवरती अन्याय झालं असं माझं मत आहे। शासकीय शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती ही हालाकीची असते, बेताची असते, त्यामुळे ते शासकीय शाळेमध्ये शिक्षण घेत असतात। आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरती देखील होतो। शालेय जीवनामध्ये शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असणारी प्रथिने त्यांना मिळत नाहीत असे अनेक अहवालामधून समोर आले आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी हे अंडी नेत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामध्ये आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। असं आहे की हे शाकाहारी येतो कुठनं, हा वाद येतो कुठनं? आणि ज्याला जे आवडतं ते खाऊ द्या ना। आता शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का? मग द्या आमच्या पोरांना सकाळ मस्त गरम दूध, कॉम्प्लान, बोनविटा, हॉर्लिक्स वगैरे टाकून देतो आम्ही। आमची पोरं प्यायला तयार आहेत ना। एकच प्रश्न विचारतो, क्या गरीबों की जान जान नहीं होती सेठ?